देशासाठी शहीद झालेले वीर कर्नल संतोष महाडिक आणि त्यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांच्या देशभक्तीला मनापासून सलाम। शौर्यासाठीचा अनन्य सन्मान पुरस्कार प्रदान करण्याकरता वीरपत्नी स्वाती महाडिक यांना आम्ही खास आमंत्रित केलंय। मी विनंती करतो डॉक्टर उदय निरगुडकर यांना आपण वीरपत्नी स्वाती महाडिक यांना अत्यंत सन्मानाने मंचाकडे घेऊन यायचंय। यानंतर मी डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करतो की त्यांनी वीरपत्नी स्वाती महाडिक यांचा तमाम महाराष्ट्राच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। यानंतर शौर्यासाठीचा अनन्य सन्मान रमेश परदेशी यांना प्रदान केला जाणार आहे। मी रमेश परदेशी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक असलेल्या रमेश परदेशी यांच्या कार्यावरती एक नजर टाकूया। धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले रमेश सिंह परदेशी म्हणजे खाकी वर्दीतला एक संवेदनशील माणूस। सर्वसामान्य जनतेत पोलिसांची प्रतिमा तशी फार चांगली नाही। रमेश सिंह परदेशी त्याला अपवाद आहेत। 7 जुलै 2015 ची ती घटना धुळेकर कधीच विसरू शकणार नाही। शहरातील नगरपट्टी भागातील एका दुकानाला आग लागली। बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं। हा परिसर रमेश सिंह परदेशी यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे आगीनं मोठा भडका घेतल्यामुळे आग आजूबाजूच्या वस्तीत पसरण्याची शक्यता होती। त्यामुळे परदेशी यांनी त्या परिसरातील लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली। मात्र त्याच वेळी एक मोठं संकट त्यांच्या समोर उभं ठाकलं आणि ते म्हणजे आग लागलेल्या इमारतीत खिवसरा यांचं कुटुंब अडकलं होतं। मात्र क्षणाचाही विलंब न करता परदेशी त्या कुटुंबाला आगीतून बाहेर काढण्यासाठी सरसावले। आगीची पर्वा न करता रमेश सिंह परदेशींनी 2 महिला आणि 2 मुलांची आगीतून सुखरूप सुटका केली। खिवसरा कुटुंबाची सुटका केल्यानंतरही संकट टळलं नव्हतं, कारण त्या घरात 2 गॅस सिलेंडर होते। त्यांचा स्फोट होण्याची शक्यता होती। त्यामुळे रमेश सिंह परदेशी यांनी पुन्हा एकदा आगीशी सामना करत ते गॅस सिलेंडर बाहेर काढले। हे करत असताना परदेशींचे हात भाजले, मात्र त्याची त्यांनी पर्वा केली नाही। कर्तव्य बजावत असताना रमेश सिंह परदेशी यांनी संवेदनशीलतेचं दर्शन घडवलंय। त्यांच्या या जिगरबाज कामगिरीला झी24 तासचा सलाम। रमेश सिंह परदेशी यांच्या कार्याचा मानपत्राद्वारे गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। लावून बाजी प्राणांची, रचली गाथा शौर्याची, दिलीत प्रेरणा पराक्रमाची, ही शान खाकी वर्दीची। पर्वान केली जीवाची, तमान बाळगली कशाची, झुंज दिली भडकलेल्या आगीशी, सुटका केली अडकलेल्या जीवांची। तुमच्या या जिगरबाज कामगिरीला सलाम। त्यासाठीच हा झी24 तास अनन्य सन्मान। मी विनंती करतो झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना त्यांनी रमेश सिंह परदेशी यांचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मी विनंती करतो वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी रमेश सिंह परदेशी यांना मानपत्र प्रदान करावे। त्यानंतर मी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विनंती करते की त्यांनी रमेश सिंह परदेशी यांना अनन्य सन्मान प्रदान करावा। रमेश सिंह परदेशी यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। पोलीस म्हटला की एक बोलायला थोडंसं अवघड होतं, एक थँकलेस जॉब म्हणून आमचा असतो, पण त्यांनी फार मोठा आमचा इथं गौरव केला। धन्यवाद।
पोलिसाला पाठबळ हे मिळालंच पाहिजे. थोडा भाऊक झालो मी. पोलीस दलामध्ये आम्ही काम करत असताना असे काम करत असतात, पण इतकं मोठं काम होईल आणि इतकं मोठा आम्हाला सत्कार मिळेल ही आम्हाला कल्पना नव्हती. कारण ज्यावेळेस मी पोलीस दलामध्ये भरती आलो होतो त्यावेळेस मला पगार होता 382 रुपये. माननीय पवारसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, सरांमुळेच आमचा पगार वाढला. हाफ पॅन्टचे आम्ही फुल पॅन्टमध्ये आलो. आज टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की पोलीस दलसुद्धा सक्षम झालेलं आहे. आणि मी ग्वाही देतो आपल्याला की महाराष्ट्र पोलीस भारतामध्ये फार कणखर, फार हुशार आणि फार स्ट्रॉंग आहेत. आणि आपल्या संरक्षणासाठी आम्ही सदैव 24 तास तयार आहोत. नक्की मी वीरपत्नी स्वाती महाडिक यांना विनंती करते की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. मी काय बोलणार आहे मला माहीत नाही आहे. जसं परदेशी साहेब स्पीचलेस झालं इथे आल्यानंतर. 14 नोव्हेंबरला ऑपरेशनमध्ये होते. संतोषच्या साथीला त्यांनी सांगितलं की माझ्या 3 मुलांसाठी चॉकलेट्स घेऊन जा, हॅपी चिल्ड्रन्स डे. आणि 17 नोव्हेंबरला त्यांनी आम्हा तिघांना इतकं मोठं केलं, स्पेशली मला तर इतकं मोठं केलं की आज मी कोणाला तरी शौर्य पुरस्कार देते आहे. हे खरं संतोषचं शौर्य होतं. आणि परदेशी साहेबांच्या भावना मी समजू शकते, कारण संतोषसुद्धा तितकेच हळवे होते. युद्धावरती जितके कणखर होते तितकेच घरी आमच्याबरोबर लहान मुलासारखे असायचे. थँक्यू. यानंतर मी सन्माननीय हर्षवर्धन पाटील यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करा. जी 24 तास ही असा मीडिया आहे की सर्व क्षेत्रामध्ये आता ह्याने आपलं पाऊल पुढे नेलेलं आहे आता. त्यामुळे मला असं वाटतं की आता रहा एक पाऊल पुढे ही संकल्पना बदलून आता जी 24 तासनी अनेक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी आपलं पाऊल पुढे ठेवलेलं आहे असं म्हणलं तर मला वाटतं या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. अनेक क्षेत्रामध्ये आपण अशा दिग्गजांचा आपण या ठिकाणी सत्कार करता, पुरस्कार देता. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधले असे रत्न शोधून काढण्याचं काम मला असं वाटतं ह्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होतं. हे काम खूप अवघड आहे. वीर गती प्राप्त झालेले महाडिक यांच्या सुविद्य पत्नी तो उपस्थित आहेत. मी एवढंच सांगतो की आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. मला वाटतं आदरणीय पवारसाहेबसुद्धा आपल्या घरी आले होते आणि सर्वांनीच संपूर्ण महाराष्ट्र आपल्याबरोबर आहे. आणि म्हणून आपली जिद्द अशीच आपण पुढं कायम ठेवावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अजित, आता अनन्य सन्मान सोहळ्याचा परमोच्च क्षण जवळ येऊन ठेपला. आता अनन्य सन्मान जीवन गौरव अर्थात लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड प्रदान केला जाणार आहे. मी डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करते की त्यांनी SL ग्रुपचे चेअरमॅन माननीय डॉक्टर सुभाष चंद्रा, ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना मंचावर घेऊन यावं. आणि हा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांना. मी झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करतो आपण अत्यंत सन्मानानं डॉक्टर अनिल पाटील यांचं मंचावरती स्वागत करा. डॉक्टर अनिल पाटील म्हणजे दर्जेदार शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केलेला आधुनिक ज्ञानऋषी. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी डॉक्टर अनिल पाटील प्रामाणिकपणे झटत आहेत. एक नजर टाकूया डॉक्टर अनिल पाटील यांच्या कार्यावर. सचोटी आणि ध्येयनिष्ठेनं शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी झटणं हे साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद. कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 ऑक्टोबर 1919ला लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय.
कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवतायत रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल आप्पासाहेब पाटील. प्रामाणिकपणा, शिक्षणाबद्दलची आस्था आणि उद्याचा वेध घेत नवनवे प्रयोग करण्याची, काळाच्या पुढे चालण्याची जिद्द बाळगणारा हा आहे आधुनिक काळातला एक ज्ञान ऋषी. रयत शिक्षण संस्था म्हणजे गुणवत्तेचा आग्रह. इथे भ्रष्टाचाराला थारा नाही. पारदर्शीपणे कारभार करत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा सगळ्यांनाच सामावून घेत डॉक्टर अनिल पाटील रयत शिक्षण संस्थेला नवी दिशा देत आहेत. हा ज्ञानऋषी सतत विचार करत असतो तो विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा. मुलांशी संवाद साधत त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम सतत सुरू असतं. कधी वर्गात हा संवाद चालतो तर कधी शेतात. कधी कमवा आणि शिका योजनेतल्या जिद्दी मुलांना डॉक्टर पाटील बळ देत असतात, तर कधी उद्याची आव्हानं काय याचा आपल्या सहकाऱ्यांसोबत वेध घेत असतात. काळाची आव्हानं पेलणारे अभ्यासक्रम कसे सुरू करायचे, आधुनिक तंत्रज्ञान कसं आणायचं, समाजाच्या उपेक्षित वर्गापर्यंत ही ज्ञानाची गंगा कशी न्यायची याचं सतत चिंतन डॉक्टर पाटील करत असतात. गुणवत्ता वाढीसाठी चालणारे उपक्रम असोत की मागे पडलेल्यांना मदतीचा हात देणं असो, ग्रामीण भागात शिक्षणातून सामाजिक आणि आर्थिक बदल कसा घडवायचा याचा वस्तुपाठ डॉक्टर अनिल पाटील घालून देत असतात. कर्मनिष्ठा, जिद्द, त्यागाची समर्पित भावना आणि भविष्यवेधी नजर असलेला हा आहे एक आधुनिक ज्ञानऋषी. विद्यार्थ्यांची आयुष्य घडवणाऱ्या या ज्ञानगुरूचा सन्मान होतोय अनन्य सन्मान जीवन गौरवच्या रूपानं. डॉक्टर अनिल पाटील यांच्या सन्मानार्थ एक खास मानपत्रही प्रदान केलं जात आहे. डॉक्टर अनिल पाटील, तुम्ही चालवत आहात समर्थ वारसा कर्मवीरांचा. तुम्ही सांभाळत आहात वसा रयत शिक्षण संस्थेचा. शोषित वंचितांचे मार्गदर्शक बनून सहकाऱ्यांना सोबत घेऊन फुलवला मळा शैक्षणिक समाज क्रांतीचा. अपार तुमची ध्येयनिष्ठा, अपार तुमची साधना. तुम्ही आहात आधुनिक ज्ञान महर्षी. तुम्ही आहात नवी पिढी घडवणारे तपस्वी. तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. झी 24 तास अनन्य सन्मान जीवन गौरवच्या रूपानं. यानंतर माननीय डॉक्टर सुभाष चंद्रा यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अनिल पाटील यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. यानंतर मी माननीय आदरणीय शरद पवार साहेबांना विनंती करतो की आपण डॉक्टर अनिल पाटील यांना मानपत्र प्रदान करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.